तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सबट्रॅक्शन कशा पद्धतीने करायचं। तर एक कोणताही आपण नंबर घेऊया, फॉर एक्झाम्पल 4 6 8 3। यातून आपल्याला एक नंबर मायनस करायचा आहे। फॉर एक्झाम्पल आता जे मी सबट्रॅक्शन शिकवत आहे हे विदाउट या ठिकाणी बॉरोइंगचं आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारे बॉरोइंग करायचं नाही। तर ते कशा पद्धतीने करायचं, 3 कोणताही नंबर या ठिकाणी घेऊया आपण, 5 2 नंबर खाली आपल्याला नंबर लिहून घ्यायचे जेणेकरून आपलं आन्सर त्या ठिकाणी व्यवस्थित येईल। आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचे, हे जे सिम्बॉल आहे हे सबट्रॅक्शनचं सिम्बॉल आहे। तर आपल्याला 3 मधून 2 कमी करायचे। फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 3 चॉकलेट्स आहेत, त्याच्यातून तुम्हाला 2 चॉकलेट्स कोणाला तरी द्यायचेत, कमी केले, तुमच्याकडे राहिले किती 1, किंवा तुम्ही 3 फिंगर्स केले त्यातून 2 फिंगर्स कमी केले तर राहिले किती 1, बरोबर। आता अशाच प्रकारे 8 फिंगर करा, 8 फिंगरमधून 5 फिंगर कमी करायचे, करा 5 फिंगर कमी करा, किती आन्सर आलं 3, बरोबर। आता नेक्स्ट 6 फिंगर करा सगळ्यांनी, 6, बरोबर। या 6 मधून आपल्याला 3 फिंगर्स कमी करायचे आहेत, राहिले किती 3। आता 4 फिंगर्स करायचे, 4 फिंगरमधून 2 फिंगर कमी करा, राहिले किती 2। तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे बॉरोइंग या ठिकाणी न करता आपण सबट्रॅक्शन केलेलं आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही विदाउट बॉरोइंगची एक्झाम्पल सोडवायचे आहेत।